पिंजरा पिंजरा रे गोरख असं का वागतोय? तो म्हणाला या अशा अवस्थेत म्हणजे नारायणी प्रेग्नंट आहे ना आता, तशा अवस्थेत मी तिला बाहेर राहूच देणार नाही म्हणे. मी म्हटलं अरे अक्काला नाही आवडणार ते, तर म्हणतो अक्का कोण कोण अक्का? या घरावरती अक्कापेक्षा नारायणीचाच जास्त अधिकार आहे. म्हटला कोण अक्का? मी म्हणालो अरे काय बडबड करतोय? तर म्हणाला जे सत्य आहे तेच बोलतोय. आता गोरखने नारायणीला इथे आणावंच. मग तो आहे आणि मी आहे. वहिनी अजिबात काळजी करू नका. सगळं सगळं काय ठीक होईल. अगदी सगळं सगळं म्हणजे सगळं. तात्या सुपी आपल्याला हवं तसंच वागते. भाऊजी असं नुसतं वाटून काही होत नसतो. जर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडायला हवी असते ना, तेव्हा त्या दृष्टीने प्रयत्न करायचे असतात. मग तुम्ही आणि दादा प्रयत्न कराल ना. कारण काय की तात्यांसमोर मी जरा गडबड आहे. आय रिस्पेक्ट हिम. मला नाही वाटत आता आपल्याला कोणी मदत करेल, अगदी बाबांपासून ते गोरख काकांपर्यंत. आईला पण मग आपण पुण्याला निघून जाऊ. पुण्याला जाऊन करायचं काय? खायचं काय आपण? आईला हे वीरशी बोलणंच नव्हतं झालं माझं. तुला माहितीये का ओजस, वीर एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे. त्याने आपलं लग्न लावून दिलं, तुला लटकवलं आणि स्वतःची मात्र सुटका करून घेतली त्याने. पण मग आता काय करायचं आपण? करायचं काय म्हणजे वीरला जाऊन जा विचार, त्याला म्हणव तू माझं लग्न लावून दिलंस ना, आता माझ्या बायकोला आणि मला तुझ्या घरात ठेव म्हणून. पण वीर तर पुण्याला निघून जाणार आहे ना कायमचा. हो ना, मग जाऊन वीरला सांग की आम्हाला सुद्धा पुण्याला घेऊन जा म्हणून. हे बघ, मी ना तुला तात्यांची बोलणी खाताना पाहिजे. वेळ प्रसंगी तात्यांनी तुझ्यावर हात उचललाय तेही पाहिलं. तेव्हा सुद्धा तुझ्या डोळ्यातनं पाणी आलं नव्हतं. मग आता काय झालं मला सांग ना खरं. नारायणी आपल्याशी खोटं बोलली. खोटीच आशा लावली तिनं मला नातवाची. ती आपल्या घरातनं निघून गेली र. पण या समध्या आठवणी कशा जाणार? ही होईल, सगळं व्यवस्थित होईल. टाइम इज द बेस्ट मेडिसिन. वेळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध असतं. तू हा स्वेटर नीट जपून ठेव, कधी ना कधीतरी उपयोग होईलच ना याचा. खरंच मला लई हौस आहे बघ नातवाची. म्या काय काय ठरवून ठेवली. तुझी हौस नक्की पूर्ण होईल. तसे आनंदी आणि मी ठरवलंच आहे. एक मुलगी दत्तक घ्यायची, त्यानंतर एक मूल जन्माला घालायचं. मग मुलगा किंवा मुलगी काही चालेल. हे बरं आहे रे तुमचं. पण मग तुला मुलगीच झाली तर मग 2-2 मुली होतील की घरात? होऊ देत की 2 मुली, मला चालतील. हो तुम्हाला लाख चालतील हो, आम्हाला चाललं पाहिजे ना. का पण मी काही चुकीचं बोललो का तात्या? चुकीचं पाहिजे. उद्या तुम्ही म्हणाले या घरात लोकपाल बिल आलं पाहिजे, येणार आहे का ते? पण मला सांगा, या घरात 2 मुली का नाही येऊ शकत? 2 पंत्या लावल्या, अरे वंशाचा दिवा कधी लावणार? पितृ पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालायचं. अरे पण त्यांचं नावच माहिती नाही. मला सांगा काय करायचं मग असले हे वंशाचे दिवे? पण आमची एवढी मोठी विस्टेट आहे, त्याला वारस नको. हे बघा तात्या, लायक माणूस स्वतःची संपत्ती स्वतः तयार करतो, स्वतःचं असं एक स्थान निर्माण करतो. पूर्वजांच्याच कमाईवर बसून खाणारी वंशावळ करायची तरी काय? तुमच्याशी वाद घालणं ब्रह्मदेवाला पण शक्य होणार नाही. आम्ही तो कोण पामर, पण आम्ही पुढे बोललो नाही याचा अर्थ तुमचं म्हणणं आम्हाला पटलं असं होत नाही. जाऊ दे, आम्ही आमची स्वप्न गजाकडनं पूर्ण करू. तो आमचं बोलणं डावलणार नाही. भाऊजींशी बोलल्यानंतर तुझंच बरोबर आहे असं वाटायला लागलंय मला. तू बोललीस का गजाशी काही? तुला माहितीये का, भाऊजींना असं वाटतंय की सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच होणार आहे. म्हणजे दादा त्यांचंच लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतात ह्याची कल्पनाच नाहीये त्यांना. बरं तात्या लग्नाला नाही म्हणाले तर काय करायचं याचाही विचार केलेला नाहीये त्यांनी. कसं होणार आहे त्यांचं? आनंदी हे बघ, गजा वाईट नाहीये किंवा तो सुपीला फसवेल असंही नाहीये. पण गजानं स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकत नाही. त्याचे डिसिजन्स घेण्यासाठी त्याला नेहमी कोणाची तरी गरज असते, म्हणजेच तात्यांची. उद्या माझ्यासाठी तो तात्यांना सोडणार नाही, सुपीसाठी तर लांबच आहे. पिंजरा